गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत करतो. आज आपण इंग्रजीतील असे काही शब्द बघणार आहोत की त्या शब्दांचे स्पेलिंग ही वेगवेगळी असणार आहे. इवन त्या शब्दांचा अर्थ देखील वेगवेगळा असणार आहे. पण उच्चार एक असणार आहे. मग उच्चार एक असणारे शब्द पण स्पेलिंग वेगवेगळे असणारे शब्द, अशा शब्दांना इंग्रजीमध्ये होमोफोन्स म्हणतात. मग ते कोणकोणते शब्द आहेत आपण बघूया. एट, एट. सी, सी. सन, सन. आय, आय. बाय, बाय. राईट, राईट. वन, वन. हेअर, हेअर. वूड, वूड. टू, टू. बी, बी. सेल, सेल. नन, नन. टेल, टेल. टाईड, टाईड. मीट, मीट. नॉट, नॉट. नो, नो. न्यू, न्यू. टो, टो. ब्रेक, ब्रेक. पील, पील. लीक, लीक. रीड, रीड. प्लेन, प्लेन. साईट, साईट. बॉल, बॉल. तर अशा प्रकारचे अनेक शब्द आहेत इंग्रजीमध्ये. ते सर्व शब्द आपण शोधून काढा. त्या शब्दांचे उच्चार आपल्याला सारखे दिसणार, पण त्या शब्दांचा अर्थ आणि स्पेलिंग ही वेगवेगळी राहणार आहे. तर असे अनेक शब्द तुम्ही शोधू शकतात. तर अशा गटात मोडणाऱ्या शब्दांना होमोफोन्स असे म्हणतात. उच्चार सारखा परंतु स्पेलिंग व अर्थ वेगवेगळे असणारे शब्द. आणि असे शब्द नेमके विद्यार्थ्यांना वाचन करत असताना, बोलत असताना, संभाषण करत असताना किंवा स्पेलिंग तयार करत असताना व्यत्यय आणतात, अडचणी आणतात. पण त्यांचे उच्चार जर आपण व्यवस्थित समजून घेतले, त्यांच्या स्पेलिंग समजून घेतल्या, इवन त्यांचा अर्थ देखील समजून घेतला, तर अशा प्रकारचे शब्द देखील वाचायला, लिहायला, बोलायला आणि वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करायला सोपी वाटू लागतात. तर असे शब्द शोधा आणि त्यांची लिस्ट बनवा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.